म्यानमार, थायलंड आणि लाओस या 3 देशाच्या सीमा ज्या ठिकाणी मिळतात त्या ठिकाणच्या गोल्डन ट्रँगलमध्ये बीडमधील एक तरुण अडकलाय आणि त्या ठिकाणी तब्बल महाराष्ट्रातील 20 ते 30 तरुणांना ओलीस ठेवल्याचा प्रकार समोर आलाय। बीडमधल्या मित्राला फोन करून त्याने हे संपूर्ण प्रकार सांगितल्याच्या नंतर हा संपूर्ण धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे। आंतरराष्ट्रीय रॅकेटचा हा पर्दाफाश झालेला आहे। माझ्यासोबत ज्या मित्राला फोन आला ते मित्र माझ्यासोबत आहेत। काय नेमकं तुमच्या मित्राने तुम्हाला फोन करून सांगितलं, हा संपूर्ण प्रकार नेमका कसा आणि काय घडलेला? सर्वप्रथम 6 तारखेला मला माझ्या मित्राचा मेसेज आला, कारण मी पॉलिटिकली इन्व्हॉल्व असल्यामुळे त्यांनी मला मदतीसाठी मेसेज केला की मला तुमच्या मदतीची गरज आहे। मी असा अडकलो आणि मी तो मेसेज पाहिल्यानंतर त्यांनी मला व्हॉट्सअपला ऑडिओ कॉल केला। त्यानंतर ऑडिओ कॉल करून त्यांनी मला सांगितलं की मला व्हॉट्सअपला फेसबुकला एक लिंक आली, ती व्हॉट्सअपला की काही जॉब वगैरे पाहिजे असेल तर क्लिक करा। त्यांनी ते क्लिक केलं आणि त्या नंबरशी कॉन्टॅक्ट केला। त्या नंबरशी कॉन्टॅक्ट केल्यानंतर मग त्याचं पूर्ण कॉन्टॅक्ट त्या नंबरशी झाला, तर त्याला असं सांगण्यात आलं की थायलंडला बँकॉक येथे ॲनिमेशन डिझायनिंगसाठी जॉब आहे, ज्याला की 70,000 स्टायपंड वगैरे देतात। मग आपल्या इकडे बेरोजगारी असल्यामुळे तो तिकडे जाण्यासाठी तयार झाला। घरच्यांचा त्याला नकार होता तरी पण तो गेला। तिथे गेल्यानंतर तो 4 तारखेला पुणे एअरपोर्टहून थायलंड इथे गेला। तिथे गेल्यानंतर मग तिथील काही लोक आले, अज्ञात लोक आले, त्यांनी सोबत त्या गाडीत वगैरे बसवलं। तिथं पुढे गेल्यानंतर मग त्यांना थोडं म्यानमार साईडला इल्लीगल ती गाडी आली, ती गाडीने सोडलं, दुसरी गाडी आली, त्या गाडीत इल्लीगल बॉर्डर म्यानमारची क्रॉस करून थायलंड व म्यानमार बॉर्डरवर म्यानमार इथे ठेवण्यात आलं त्याला। नंतर दुसऱ्या दिवशी त्याचा फोन आला परत की व्हॉट्सअपला की इथं काहीतरी मला वेगळंच वाटतंय, इथं जवळपास 16 ते 18 तास काम करून घेतात आमच्याकडून, ऑनलाईन फ्रॉड गॅम्बलिंगचे काम करून घेतात, पेमेंट वगैरे काही देत नाहीत, त्यामुळे मला इथून लवकर बाहेर काढ, माझ्या जीवितास इथं धोका होऊ शकतो, त्यामुळे मी इथं खूप घाबरलेलो आहे। त्यानंतर नेमकं किती तरुण आहेत त्याने तिथं सांगितलं, कशा प्रकारे त्यांना तिथं ट्रीट केलं जात आहे? तिथं त्याच्या फोननुसार जवळपास आपल्या भारतातील 600 ते 700 लोक आहेत आणि त्यामध्ये महाराष्ट्रातील 25 ते 30 लोक आहेत, असं त्यांनी मला सांगितलं फोनद्वारे। तर त्यांच्याकडून जवळपास 16 ते 18 तास ऑनलाईनचे काम करून घेतात। तिथंच त्यांना एका ठिकाणी अज्ञात ठिकाणी ठेवलेलं आहे, जिथे की डोंगर आहे। त्यांनी लोकेशन टाकलं तर ते म्यानमार येते, थायलंड येते असं बॉर्डरवर दाखवतंय। मग आता तुम्ही नेमकी कशी तक्रार दिली? तुम्हाला फोन आल्याच्या नंतर समजलं, त्यांच्या कुटुंबियांना याबाबतची काय माहिती होती का? हा, त्या मुलाचा त्याच्या कुटुंबियाशी संबंध होता, कारण 1 तास त्याला मोबाईल देत होते। त्यानुसार त्यांनी व्हॉट्सअपवर त्यांच्या कुटुंबियाशी फोन केला। त्यांच्या कुटुंबियांनी माझ्याशी संपर्क केला। मग मी त्यांच्या कुटुंबियाला धीर वगैरे देऊन त्यांना SP ऑफिसला, सायबर पोलीस स्टेशन आपल्या बीड येथे त्यांची पद्धतशीर कंप्लेंट केली व पुढील तपास आता नवनीत कावत साहेब पुढील परराष्ट्र मंत्रालयाशी त्यांनी पत्र वगैरे पाठवलं आहे। तर तपास त्यांचा योग्य रीतीने चालू आहे, असं त्यांचा कॉन्टॅक्ट झाला। आता कुटुंबियांची आणि तुमची नेमकी काय मागणी असेल पोलिसांकडे या संपूर्ण प्रकाराच्या बाबतीत? आमची मागणी अशीच राहील की खूप भयभीत झालेले मित्र आहे। आमच्या मित्रासहित जी काही महाराष्ट्रातली लोक आहेत, जी काही भारतातील लोक आहेत, त्यांची सर्वांची तिथून सुटका करण्यात यावी, असे माझे माननीय आपल्या देशाचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब व उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्याकडे माहिती राहील। याबाबत एक रेकॉर्डिंग समोर आली ज्यामध्ये तुम्ही तुमच्या मित्राशी संवाद साधता। त्यामध्ये तो सांगतो की एका मुलाची हत्या केली, बंदुकीचा धाक दाखवला जातो, करंट दिला जातो। हे कशा पद्धतीने त्यांनी तुम्हाला सांगितलं? काय काय तिथं त्यांच्यासोबत केलं जात आहे? आता त्यांच्यासोबत जर काम वगैरे नाही केलं, कामाची टाळाटाळ वगैरे केली, त्याला करंट देणे, टॉर्चर करणे। तर 3 मुलं असेच त्याच्या माहितीसर 3 मुलांची त्याच्या समोर गोळ्या घालून हत्या केलेली, असं त्याचं मला फोनवर बोलणं झालं होतं। ते काही बिहार येथील मुलं होते ते, तर त्यामुळे तो सुद्धा खूप भयभीत झालेला आहे। त्याचा कॉल परदेशी कॉन्टॅक्ट झाला, पण आज काही कॉन्टॅक्ट झालेला नाही माझा त्याचा। आता तुम्ही परत जर त्याच्याशी संपर्क केला तर संपर्क होतोय का? नाही, आपल्याकडून संपर्क करता येत नाही, कारण त्याचं असं म्हणणं आहे की त्याच्याकडे ज्या वेळेस त्याला मोबाईल भेटेल त्या टायमाला तो तिथून आपल्याला संपर्क करतो। आपण इकडून मेसेजही केला तरी त्याच्या जीवितास धोका होऊ शकतो, असं त्याचं म्हणणं आहे। नक्कीच धन्यवाद। ज्या बीड मधल्या तरुणाने आपल्या मित्राला फोन करून या संपूर्ण रॅकेटच्या संदर्भातली माहिती दिली आणि हे आंतरराष्ट्रीय पातळीवरचं मानवी तस्करीचं रॅकेट समोर आलं, त्या मित्राचा देखील जीव आता धोक्यात आहे। आपल्याकडून संपर्क केल्यानंतर संपर्क होत नाही, मात्र त्या ठिकाणची परिस्थिती अतिशय भयानक असल्याचं मित्राला फोनवरून बोलताना सदरील तरुणाने सांगितलंय आणि यामध्ये महाराष्ट्रातील जवळपास 20 ते 30 तरुण असल्याचं देखील समोर आलंय। यामध्ये आता बीडच्या सायबर पोलिसांनी परराष्ट्र मंत्रालयाशी पत्र व्यवहार केलाय। या संपूर्ण तपासाला सुरुवात देखील करण्यात आलेली आहे, मात्र या सर्व तरुणांची सुखरूप आणि कधीपर्यंत सुटका होणार हे पाहणं महत्त्वाचं असेल। कॅमेरा पर्सन अमित आडेसह मी अशोक काळकुटे, TV9 मराठी, बीड।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.